तर आज घेतो मी इलेक्शनच्या रिझल्टच्या शूटसाठी. तर गाईज बघा आजचा ब्लॉग कसा होता आणि एन्जॉय करा ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग्स मध्ये. तर गाईज लय दिवसानंतर आपण ब्लॉग टाकतोय. आता आपण निघलोय इलेक्शनच्या रिझल्टच्या शूटसाठी. तर इथं रस्त्याने मी खातोय डबा, लय भूक लागले भाई. सकाळच उठून निघलो, पोहोचलो आपण कलंबोलीला जिथे रिझल्ट लागणार आहे इलेक्शनचा. तर इथं गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे रिझल्ट साठी. तर आम्ही आता इथं आलोय डिमांड मध्ये, कारण रिझल्टला थोडा टाइम आहे. तर आम्ही तर डोरिटोस घ्यायला आलतो. तर आम्ही घेतले डोरिटोस आणि आता मी निघू वापस तिथे रिझल्ट लागणार तिथं जायला. तर ज्या उमेदवारांचे मी व्हिडिओ काढतो एवढे दिवस, तर त्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि ते उमेदवार जिंकलेले आहेत इलेक्शन मध्ये. तर इथं भाई सगळे गुलाल उडवायला सुरुवात केली आणि बघा मी पण गुलाल मध्ये मारलेला आहे. मग निघलो आपण डोंगरीच्या पाड्या गावाला जायला. तर इथं हृदय आपला ड्रोन सेट करतोय, कारण त्याला FPV ड्रोन आता उडवायचा आहे. तिथला शूट कम्प्लीट करून आपण निघलो आता इथं पुढच्या गावात जायला, जिथे रॅली निघणार आहे. तर इथं पण आम्ही पोहोचलोय. पुढे जाऊन आम्ही थांबलेलो, कारण इथं कार शूट घ्यायचं होता. आणि इथं हृदयने परत ड्रोन उडवले आणि भाई इथं मस्ती करत होता कुत्र्यांसोबत. कुत्रे पण भाई असे जमा झालते ना, त्यांना वाटलं काय आले ना काय ना भाई, डायरेक्ट त्या ड्रोन वरती चढवत होते. मग सगळा शूट कम्प्लीट करून मी निघलो घरी. हे बघू शकता भाई अख्खा लाल झाले मी, कपडे सगळं लाल झाले, एन्जॉय एकदम. मग घरी येऊन भाई गेलती लाईट, काय करूया फोन चार्जिंग लावायचं होतं. जाऊ दे भाई, आपल्याकडे पॉवर बँक आहे, टेन्शन ना तेवढा. मग बसतो मी भाई कॉलेजचं असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल्स कम्प्लीट करायला, बिकॉज ते पण इम्पॉर्टंट आहे. ब्लॉग आवडला असता नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असू नका. भेटू पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये.